नमस्कार मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस हाऊ टू प्रिपेअर फॉर प्रिलिमिनरी एक्झाम ऑफ डिस्ट्रिक्ट जज. हो घातलेल्या डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामच्या प्रिपरेशन जर आपण करत असाल तर आपणासाठी हा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. या डिस्ट्रिक्ट जजचा जो सिलेबस असतो तो असा काहीच ठरलेला नसतो, परंतु जे कामं जिल्हा न्यायाधीशासमोर आणि सेशन जज समोर असतात त्या कामांच्या नुसार त्या ठिकाणचे जे ॲक्ट आहेत त्या ॲक्टनुसार प्रिलिमिनरीमध्ये प्रश्न विचारले जातात. तसंच त्या अनुषंगाने मेनमध्ये सुद्धा प्रश्न असतात आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा प्रश्न असतात. पण सर्वात महत्त्वाची जी पहिली स्टेज आहे ती म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम पास करणं. आणि प्रिलिमिनरी एक्झाम पास करताना आपण जी काही सब्जेक्ट आहेत, अपेक्षित सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट आपण यापूर्वी झालेल्या डिस्ट्रिक्ट जजचे जे एक्झामिनेशन आहेत त्यांना अनुसरून आपण काही सब्जेक्ट आपण निवडलेले आहेत आणि त्या सब्जेक्टचा जर आपण बारकाईनं BA ॲक्टचा अभ्यास केला, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी केवळ BA ॲक्ट जरी आपण काळजीपूर्वक वाचले तरी आपण प्रिलिमिनरी एक्झाम ही क्रॅक करू शकतो. BA ॲक्टच्या बाहेर आपल्याला जायची गरज नाही प्रिलिमिनरी एक्झाम करिता तरी. तर आता आपण जाणून घेऊ प्रिलिमिनरी एक्झामसाठी कोणते जे सब्जेक्ट आहेत ज्या सब्जेक्टच्या आधारावर आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्रॅक करू शकतो. तर सर्वात पहिला आपला जो महत्त्वाचा कायदा आहे तो कायदा आपल्याला विसरून चालणार नाही, तो म्हणजे आपल्या भारताचा सर्वोच्च कायदा दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हा महत्त्वाचा आहे. त्यामधला जवळपास सर्वच भाग हा प्रिलिमिनरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामधल्या बऱ्याचदा अमेंडमेंटवर सुद्धा विचारलं जाते. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटवर महत्त्वाचे जे अमेंडमेंट आहेत त्या अमेंडमेंट, त्यानंतर फंडामेंटल राईट्स आहेत, त्यानंतर काही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, त्याच्या पॉवर वगैरे हे बरेच. त्यामुळे महत्त्वाचा जो आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे जुना क्रिमिनल प्रोसिजर कोड. पण आता तो क्रिमिनल प्रोसिजर कोड रिपील झाल्यामुळे आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याचा अभ्यास केला तरी तो परीक्षेच्या दृष्टीनं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये डेफिनेशनचा पार्ट हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे आणि इतरही बराचसा जो पार्ट आहे महत्त्वाचा तो तर आहेच, पण त्यामधला डेफिनेशनवर जास्त आपण भर दिलं पाहिजे. त्यानंतर भारतीय न्याय संहिता, इंडियन पिनल कोड. तर आता भारतीय न्याय संहिता हा एक महत्त्वाचा आहे. त्यामधल्या महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी नवीन झालेल्या आहेत त्या तरतुदीला आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये सुद्धा बऱ्याचदा ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक्स मीन्सबद्दलची काही डेफिनेशन दिलेले आहे. त्या संदर्भात नवीन इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कशा प्रकारे क्रिमिनल प्रोसिजर चालेल त्यासुद्धा त्यातल्या प्रोव्हिजन महत्त्वाचे आहेत. भारतीय नागरिक न्याय संहिता हा महत्त्वाचा आहे कारण मेजर क्रिमिनल ॲक्ट, भारतीय साक्ष अधिनियम, एव्हिडन्स ॲक्ट हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता डिस्ट्रिक्ट जज म्हणजे डिस्ट्रिक्ट जजकडे स्पेशल कोर्टाचे सुद्धा पॉवर असतात. जे काही स्पेशल ॲक्ट निर्माण झालेले आहेत ते स्पेशल ॲक्टसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामधला पहिला आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट, त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट, त्याच्यानंतर ST/SC प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट, त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स. कारण जरी डिस्ट्रिक्ट जजसमोर प्रोटेक्शन ऑफ व्हायलन्सच्या केसेस ह्या मॅजिस्ट्रेट समोर जातात, पण याचे जे अपील आहेत ह्या अपील जिल्हा न्यायाधीशाकडे असतात, डिस्ट्रिक्टकडे असतात. म्हणून प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हिंदू लॉ आणि मुस्लिम लॉ. या हिंदू लॉ आणि मुस्लिम लॉमधले जेवढेही काही ॲक्ट आहेत ते सर्व या एक्झामिनेशनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर त्यामधला आता महत्त्वाचा जो आहे हिंदू लॉमधला तो हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, त्याच्यानंतर हिंदू सक्सेशन ॲक्ट, त्याच्यानंतर हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट, त्याच्यानंतर हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट, त्याच्यानंतर हिंदू विडो रिमॅरेज ॲक्ट, हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट, त्यानंतर हिंदू गेन ऑफ लर्निंग ॲक्ट, हिंदू डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. या जे छोटे छोटे ॲक्ट आहेत किंवा जे काही महत्त्वाचे ॲक्ट आहेत, हिंदू मॅरेज म्हणा, हिंदू सक्सेशन म्हणा, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट म्हणा किंवा हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट म्हणा, हे सर्व हिंदू लॉच्या अंतर्गत येणारे सर्व कायदे. त्याच्यानंतर आणखी जे काही कायदे आहेत जसं की
डोगरी ॲक्ट आहे किंवा आणखी जे काही ॲक्ट आहेत जे हिंदू लॉच्या संबंधित आहे किंवा फॅमिली कोर्टाच्या संबंधित फॅमिली कोर्ट्स ॲक्ट आहे, हे सर्व ॲक्ट त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानंतर मुस्लिम लॉच्या दृष्टिकोनातून मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ॲक्ट आहे, मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ॲक्ट, डायव्हर्स रूल 1986, रिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ, त्याच्यानंतर मुसलमान वक्फ ॲक्ट, मुसलमान व्हॅलिडिटी ॲक्ट, मुस्लिम मॅरेज सर्टिफिकेट निकाहनामा, मुसलमान वक्फ व्हॅलिडिटी ॲक्ट. म्हणजे हे मुस्लिम लॉ जे आहे, जे फॅमिली लॉचा जो पार्ट आहे तो फॅमिली लॉचा सर्व पार्ट या डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनमध्ये विचारला जाते. त्याला आपल्याला वगळून चालता येणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हिंदू लॉ, मुस्लिम लॉ, जे काही फॅमिली कोर्टाच्या संदर्भित जे काही छोटे छोटे ॲक्ट आहेत ते सर्व ॲक्ट यामध्ये विचारल्या जातील. त्यानंतर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ॲक्ट, ज्यालाच आपण मकोका असं म्हणतो. त्याच्यानंतर आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलेशन ॲक्ट. त्याच्यानंतर या सिव्हिल साईडकडे जे आपण जे महत्त्वाचे ॲक्ट आहेत ते म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट, सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट, महाराष्ट्र कंट्रोल ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, इंडियन इजमेंट ॲक्ट, कमर्शियल कोर्ट ॲक्ट, जनरल क्लॉजेस ॲक्ट, बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट, लिमिटेशन ॲक्ट, रजिस्ट्रेशन ॲक्ट. हे सुद्धा ॲक्ट सर्व प्रिलिमिनरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. त्यानंतर आणखीही काही ॲक्टवर प्रश्न विचारले जातात, जसं इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आहे किंवा कमर्शियल कोर्ट ॲक्ट आहे जो आपण इथं लिहिलेला आहे. हे सर्व जे ॲक्ट आहेत ते डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशन परीक्षेमध्ये विचारले. या व्यतिरिक्तही आणखी जे कायदे आहेत ते सुद्धा विचारले जातात. पण एवढे जरी आपण जे ॲक्ट मी इथं लिहिलेले आहेत आणि हिंदू लॉमधले फॅमिली लॉमधले जेवढे काही ॲक्ट आहेत ते सर्व ॲक्ट आपण जर बारकाईनं बीर ॲक्ट वाचून अभ्यासले 2-3दा आपण ते वाचावे. त्यातल्या डेफिनेशन पोर्शनवर जोर द्यावा. मागील काही प्रिव्हियस क्वेश्चन जे आहेत ते काढून त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या पार्टवर प्रश्न विचारले जातात ते आपण लक्षात घ्यावे. विशेषतः भारतीय इंडियन कॉन्स्टिट्यूशन असो किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असो, भारतीय न्याय संहिता असो, भारतीय सुरक्षा अधिनियम, साक्ष अधिनियम, एव्हिडन्स ॲक्ट असो, सिव्हिल प्रोसिजर कोड असो, ह्या सर्व जे ॲक्ट आहेत जे मेजर ॲक्ट आहेत, मायनर ॲक्ट, या सर्वांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर जिल्हा न्यायाधीशाची म्हणजे डिस्ट्रिक्ट जजची प्रिलिमिनरी एक्झाम पास करणं ही आपल्यासाठी काही कठीण नाही. आणि या जी संधी आपल्याकडे चालून आलेली आहे त्या संधीचा आपण सोनं करावं एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इच्छा प्रकट करतो. तसंच यानंतर व्हिडिओ पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये या एक्झामच्या संदर्भातच माहिती देऊ. कारण काही मॅक्झिम्स असतात, काही केस लॉ असतात, त्याबद्दलची कशी प्रिपरेशन आपण करायची. या व्यतिरिक्तही मॅक्झिममधून केस लॉमधून बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, तर त्याबद्दलची कशी प्रिपरेशन आपण करायची, किती मॅक्झिम तयार करायचे, कोणत्या केस लॉस तयार करायचे या संदर्भातली माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत आपल्याला या एक्झामिनेशनसाठी हार्दिक शुभेच्छा. तोपर्यंत गुड डे अँड गुड बाय.